नमस्कार. नातेसंबंध तुम्हाला त्रास देऊ लागतात तेव्हा काय होतं? नातेसंबंध हे आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा ते प्रेम, आदर आणि समजूतदारपणानं भरलेलं असतात, तेव्हा जीवन सुंदर वाटतं. परंतु जेव्हा हे नाते वेदना आणि त्रास देऊ लागते, तेव्हा व्यक्ती आतून तुटू लागते. जर तुमच्या नात्यांमुळे तुम्हाला आनंदाऐवजी दुःख मिळू लागलं असेल, तर काय बदलले पाहिजे हे समजून घेण्याची वेळ आली आहे. स्वतःबद्दल, तुमच्या दृष्टिकोनाबद्दल की त्या नात्याबद्दल अशा परिस्थितीत आपण काय करावे ते समजून घेऊया. प्रत्येक नातं कायमचं सारखं राहत नाही. लोक बदलतात, त्यांचे विचार बदलतात आणि कधी-कधी त्यांच्या गरजा देखील बदलतात. जो माणूस कधी काळी तुमच्या सर्वात जवळचा होता, तो काळानुसार निघून जाऊ शकतो. हे स्वीकारणे महत्वाचे आहे. सगळेच तुमच्यासारखे विचार करत नाहीत. काही लोक तुमच्यासोबत तोपर्यंत राहतात, जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही फायदा मिळत नाही, तोपर्यंत. जो तुमचा आदर करत नाही, तो तुमच्या आयुष्यात राहण्यास पात्र नाही. जर एखादे नाते तुम्हाला सतत त्रास देत असेल, तर ते नाते तुमच्या आयुष्यात टिकून राहण्यासारखे आहे की नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. स्वतःला दोष देऊ नका. जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती बदलते किंवा ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा आपण स्वतःला दोष देऊ लागतो. माझ्यात काय कमतरता होती का? हा विचार आपल्याला अधिक दुःखी करतो. सत्य हे आहे की लोक तुमच्यामुळं नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कारणामुळं बदलतात. जो तुम्हाला दुःख देत आहे, तो कदाचित आतूनही त्रासलेला असेल. म्हणून स्वतःला दोष देऊन स्वतःला अधिक दुःखी करू नका. तुमच्या अपेक्षा कमी करा. नात्यांमध्ये दुःख हे बहुतेकदा आपल्या अपेक्षांमुळं येतं, अपेक्षामुळं वाढतं, हे सुद्धा सत्य आहे. आपल्याला वाटतं की आपण जे प्रेम आणि आदर देतो, त्याच्या बदल्यात आपल्यालाही तेच मिळेल, पण असं नेहमीच घडत नाही. प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि भावना वेगवेगळ्या असतात. कधी-कधी लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. लोक त्यांच्या अपेक्षा वाढवू लागतात. अपेक्षा जितक्या कमी असतील, तितके दुःख कमी होईल. म्हणून इतरांकडून जास्त अपेक्षा करणं थांबवा आणि तुमच्या मानसिक शांतीला प्राधान्य द्या. नातं वाचवण्याची जबाबदारी फक्त तुमची नाही. जर एखाद्या नात्यामुळे फक्त तुम्हालाच त्रास होत असेल आणि दुसरी व्यक्ती ती सुधारू इच्छित नसेल, तर समजून घ्या की ते नाते 2 व्यक्तींमध्ये चालते. तुमच्या केवळ प्रयत्नांनी नाही, तर कोणी तुम्हाला वारंवार दुर्लक्ष करत असेल, तुमचा अपमान करत असेल किंवा तुम्हाला दुखावत असेल, तर त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले. स्वतःला प्राधान्य द्या. जर एखाद्या नात्यामुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, तर स्वतःला दुखवण्याऐवजी तुमच्या आनंदावर आणि मानसिक शांतीवर लक्ष केंद्रित करा. तर आता प्रश्न असा येतो, की आपण काय करावे? ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, त्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुस्तके वाचा, नवीन गोष्टी शिका, फिरायला जा, नवीन लोकांना भेटा आणि चांगले संबंध निर्माण करा. तुमचा स्वाभिमान नेहमीच सर्वात वर ठेवा. तुमच्या भावना व्यक्त करा, पण योग्य ठिकाणी. बऱ्याच वेळा आपण वेदना सहन करत राहतो, पण कोणालाही सांगत नाही. यामुळे आतून वेदना वाढतात. तुमच्या भावना अशा व्यक्तीसोबत शेअर करा, जो तुम्हाला समजून घेतो. जर एखादे नाते खूप मौल्यवान असेल आणि त्यात जर तडा गेला असेल, तर मोकळेपणानं बोला. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना समजत नसतील, तर वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जो जात आहे त्याला जाऊ द्या. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येतात आणि नंतर निघून जातात. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार नाही आणि ते अगदी ठीक आहे. जो गेला आहे त्याला धरून राहू नका. कारण जेव्हा तुम्ही चुकीचे नाते जबरदस्तीने वाचवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच जास्त त्रास देता, हे वास्तव लक्षात घ्या. त्याचबरोबर स्वाभिमान सर्वात महत्वाचा आहे.
जर एखादे नाते तुम्हाला वारंवार अपमानित करत असेल तर ते सोडणे योग्य आहे. नात्यात प्रेम आणि आदर दोन्ही असायला हवे. नाते फक्त प्रेमाने टिकत नाही, आदरही तितकाच महत्वाचा आहे. जो तुमचा आदर करत नाही त्याच्याबद्दल दुःखी होणं निरुपयोगी आहे. स्वतःचा आदर करा तरच लोक तुमचा आदर करतील. शेवटी लक्षात ठेवा की नाती आपल्या आनंदासाठी असतात, दुःखासाठी नाही. जर एखादे नाते तुम्हाला वारंवार दुःखी करत असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करा किंवा त्यापासून स्वतःला दूर करा. तुमचे जीवन अमूल्य आहे. ज्यांना तुमची किंमत समजत नाही त्यांच्यासाठी ते वाया घालवू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या. जे लोक तुम्हाला आनंद देत नाहीत त्यांच्याबद्दल दुःखी होण्यात काही अर्थ नाही, हे लक्षात ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. धन्यवाद.